नमस्कार, जन व्हॉइसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. ठाण्यात सर्वीकडे महाशिवरात्रीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर कोपरी पूर्व येथील शिव मंदिरात आज भाविकांनी अफाट गर्दी करत त्या ठिकाणी शंकराचे दर्शन घेतले आणि अभिषेक करत त्यांच्या उपवासाचं सार्थक केलं. तसेच या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने ऋता आव्हाड यांनी महाप्रसादाचे वाटप केले. तर जाणून घेऊया अधिक माहिती आजच्या कार्यक्रमाबद्दल. सगळ्यांना, महिलांना, पुरुषांना, सगळ्यांना आजच्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा महिला दिवस असा आहे की जो आंतरराष्ट्रीय पातळीवर मनवला जातो, साजरा केला जातो. बऱ्याच वर्षांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये जेव्हा महिला टेक्स्टाईल मिलमध्ये काम करायच्या त्यावेळेला त्यांच्या कामांचे तास आणि त्यांचं वेतन आणि पुरुषांचं वेतन आणि त्यांचं काम याच्यात खूप फरक होता. जास्त काम आणि कमी पगार महिलांना मिळायचा. त्यावेळेला त्या महिलांनी उठाव केला की आम्हाला पुरुषांच्या बरोबरीने वेतन आणि कामाची वेळ का नाही, आणि तो उठाव त्यांचा यशस्वी झाला. त्यामुळे त्या दिवसापासून महिला दिवस 8 मार्चला साजरा केला जातो. मला असं वाटतं की आपण खूपसे दिवस साजरे करतो, वेगळे वेगळे व्हॅलेंटाईन करतो, मदर्स डे करतो, हल्ली तर फादर्स डे करतो. हे सगळं वेस्टर्न संस्कृतीमधून, पाश्चिमात्य देशांमधून आपल्याकडे आलं आहे. पण आपल्याकडे जेव्हा अमेरिकेसारखा देश महिलांना गुलामगिरीमध्ये ठेवत होता, आजही एकही अमेरिकन प्रेसिडेंट महिला नाही आहे. पण भारतामध्ये मात्र राष्ट्रपती महिला झाल्या आहेत. आपल्या इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. तर त्यामुळे मला वाटतं आपल्या देशामध्ये महिलांना बऱ्यापैकी तसा मान सन्मान मिळतो. पण अजूनही आपल्याला खूप महिलांचे दगड पार करायचे आहेत. कारण लोकांना असं वाटतं की अजूनही पुरुष हा थोडासा महिलांपेक्षा वरचढ आहे. घरची कामं ही महिलांनीच करायची असतात, पण असं नाही. जेव्हा अख्ख्या जगात आता हळूहळू जेंडर न्यूट्रॅलिटी नावाचा एक नवीन प्रकार अस्तित्वात येतो आहे, ज्याच्यामध्ये लिंगभेद नाही आहे. पुरुष असो किंवा महिला असो, निसर्गाने फक्त प्रजननाच्या दृष्टीने महिला आणि पुरुष बनवले, म्हणजे YY आणि XY क्रोमोझोम्स बनवले होते सायंटिफिकली. महिलांना कानामध्ये घातले, मी तर घातलेच नाही आहेत. महिलांना साड्या नेसायला लावल्या, ड्रेसेस दिले, आणि पुरुषांना पॅन्ट शर्ट घालायला लावलं. हे आपण केलं आहे समाज म्हणून. पण मला असं वाटतं जर का महिला नसती तर आज खूपसे पुरुष पण नसते. कारण सर्वात मोठी गोष्ट जी निसर्गाने महिलेला दिली आहे ती म्हणजे प्रजनन, सृष्टीची निर्माती. आणि दुर्गा म्हणून, काहीही म्हणून आपण भले तिच्यासमोर नतमस्तक होऊ, पण अजूनही महिलांवरचे अत्याचार तसेच आहेत. ते जास्ती उजेडात येतात, खरं आहे. पण तरीसुद्धा मला एकच म्हणायचं आहे की महिला कधीही अबला नव्हती. आपण जर एक नवीन निर्मिती करू शकतो, नवीन रोपटं जर येऊ शकतं एका झाडातून, एका महिलेतून जर एक नवीन मनुष्य निर्माण होऊ शकतो, म्हणजे मी अबला नाही. आणि हेच आज मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या मनातली, आपल्यामधली शक्ती ओळखा आणि मानसिकदृष्ट्या न खचून जाता जे काय तुमच्यावर प्रसंग येतील ते तुम्ही एक महिला म्हणून, एक माणूस म्हणून आणि एक कुटुंबाचा प्रमुख म्हणून, स्त्री म्हणून नक्की लढा. आज महाशिवरात्री पण आहे. भगवान शंकराचा भक्ती करण्याचा दिवस. आज आपण जिथे बसलो आहोत ते कोपरीतलं सिंधी समाजाचं खूप मोठं एक श्रद्धास्थान असलेलं महादेवाचं देऊळ आहे. बाहेर खूप लोक आहेत. ट्रस्ट त्याच्यासाठी खूप चांगलं काम करतं आहे. आता तुम्ही ज्या महिलांशी बोलाल त्या इथे सेवा देतात, आणि मुख्य म्हणजे त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा पगार नाही मिळत, कुठल्याही प्रकारचे पैसे नाही मिळत. चांगले मोठे शिकलेले लोक, प्रोफेशनल्स या ट्रस्टवर आहेत. मी त्या ट्रस्टलाही खूप शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांना पण महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा. मी सुनील कुशलाणी, ट्रस्ट महादेव मंदिर ट्रस्टचा ट्रस्टी आहे. आणि आमच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे सकाळी पहिली जी आरती असते ती 4 वाजता होते. त्याच्यानंतर अशा 5 आरत्या होतात. शेवटची आरती आमची संध्याकाळी 7 वाजता होते. आणि या दरम्यान दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. चांगलं बंदोबस्त केलेला असतो. सर्व माणसं येतात
ऑल ओव्हर ठाण्यावरनं भरपूर माणसं येतात आणि प्रसादाची व्यवस्था असते. बाहेर प्रसाद असतो आणि महाशिवरात्रीचा एक खास प्रसाद असतो आमचा, तो चुरी म्हणतो आम्ही त्याला. ते पिठाचं आणि साखरेचं बनतं, ते आम्ही सर्वांना वाटतो ते. आणि हे दरवर्षाप्रमाणे आम्ही ही वर्षानुवर्षे ही प्रथा चालू आहे आमच्या इथं. आतापर्यंत किती भक्तजन आलेले आहेत आणि गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी किती गर्दी? दरवर्षी सारखीच गर्दी असते, फक्त दरवर्षीप्रमाणे तेवढीच गर्दी आहे. काय भक्तजनामध्ये कमी काहीच नाही आहे, उलट वाढत जात आहेत. महाशिवरात्रीबरोबरच बाकीचे सण देखील या ठिकाणी साजरे केले जातात. त्यावेळी कोणकोणते तुम्ही उपक्रम राबवता? आम्ही दुसरं जे आमचं मोठं सण साजरा केला तो चालिया मेळा असतो. तो 17 जुलैपासून 25 ऑगस्टपर्यंत असतो. 40 दिवस तो साजरा केला जातो. इथं झुलेलाल साईं म्हणून आमचे आहेत, आमचे इष्टदेव जे आहेत झुलेलाल, त्यांच्या सन्मानार्थ ते प्रोग्राम साजरा केला जातो. आणि 40 दिवस आम्ही लंगर चालवतो. गरीब गुरबांना तिथं जेवण मिळतं 40 दिवस. काही कास्ट क्रीड त्याच्यात काहीच आम्ही बघत नाही. जो माणूस आला, ज्याला प्रसाद पाहिजे, ज्याला जेवण पाहिजे, ते इथे त्यांना मिळतं. या ठिकाणी एक ज्योत देखील आहे, अखंड ज्योत आहे. त्याबद्दल काय सांगता? अखंड ज्योत ती झुलेलाल साईचीच अखंड ज्योत आहे. ती कधीच बंद होत नाही ती, आणि ती आम्ही चालूच ठेवतो नेहमी. अखंड ज्योत म्हणूनच त्याला म्हणतो आपण. की बहुत बहुत बधाइयाँ। वुमेंस डे पे एक अलग ही तरह की खुशी का माहौल बन जाता है। लेडीज़ को ऐसे लगता है कि ये आज हमारा दिन है, इस दिन हम जो चाहे कर सकते हैं, पर ऐसा नहीं है। लेडीज़ का 365 डेज़ अपने ही है। ये एक स्पेशली बनाया गया है जो वुमेंस डे के नाम से जाना जाता है। वैसे वुमेंस क्या है? वुमेंस दुर्गा भी है, देवी भी है, माता भी है, चंडिका भी है, हर रूप में है। जिस रूप में आप वुमेंस को रखते हैं, औरतों को, उस रूप में वो आपके सामने प्रकट होती है। तो इसके लिए हमेशा औरतों को इतना प्यार दीजिए, इज़्ज़त दीजिए कि वो आपको हमेशा प्यार और इज़्ज़त, और औरत के बिना संसार नहीं है, ये अटल सत्य है। सो इस चीज़ को समझिए और उनको इतना प्यार और इज़्ज़त दीजिए कि आपका संसार वो भागो भाग करते हुए आपको कभी वो किसी चीज़ में तकलीफ़ नहीं आने देगी, कि वो हर रूप में आपके साथ खड़ी रहती है। चाहे दुख हो, चाहे सुख हो, आपके पेरेंट्स के लिए, आपके बच्चों के लिए, हर चीज़ में उसका अलग अलग रूप है। कभी माँ के, कभी बेटी, कभी बहन। तो इसके लिए आप सब, पूरा समाज उसका शुक्रगुजार होना चाहिए कि इस हर रूप में वो आपका ख्याल रखती है। तो उनका भी उतना ही ख्याल रखा जाना चाहिए, तो उतना ही वो प्यार भी देगी। सबका कल्याण में संसार होगा, सब खुश रहेंगे। एंड आई विश एवरीवन अ हैप्पी वुमेंस डे। मैं एक बेटी बन के पैदा हुई, फिर मैंने शादी की, मैं एक बहू के रूप में आई, अब मैं एक माँ के रूप में हूँ। मेरी छोटी बच्ची है, तो मुझे हर ओहदा पेश करना है, एज अ डॉटर, एज अ डॉटर इन लॉ एंड एज अ मदर। सो every step is difficult, but it is not impossible. So happy Women's Day to everyone. And we are here at Mahadev Mandir in Kopri. It's a very big trust, and we are a volunteer here. So I wish a happy Shivratri to all of you. Happy Women's Day.